गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण मागणीची लवचिकता आणि मोजमाप, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अँड इट्स मेजरमेंट या बाबतीत विचार करत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आणि सबस्टिट्यूशन इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड या संकल्पनाचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आपण मागणीची लवचिकता ही संकल्पना सुरू केलेली आहे. सर्वसाधारणपणे मागणीची लवचिकता ही संकल्पना वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामधलं संख्यात्मक विश्लेषण करते. अर्थात मागणीच्या लवचिकतेच्या अगोदर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा नियम स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये मार्शलने वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामधल्या गुणात्मक संबंधाचं विश्लेषण केलेलं आहे की वस्तूची किंमत वाढली तर वस्तूची मागणी कमी होते, वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी वाढते. इन्क्रीज इन प्राइस, डिक्रीज इन डिमांड अँड डिक्रीज इन प्राइस, इन्क्रीज इन डिमांड. किंमत आणि मागणी यांच्यामधलं व्यस्त संबंधाचं विश्लेषण त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. परंतु किती किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत किती बदल होतो त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं नाही. फक्त किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त संबंध असतो एवढंच त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे गुणात्मक वर्णन केल्याचं दिसून येतं. परंतु किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीत होणारी जी बदलाची दिशा आहे ती नेमकी किती हे त्या ठिकाणी मागणीचा नियम सांगू शकत नाही. त्यामुळं मागणी आणि वस्तूची किंमत, वस्तूच्या किमतीमुळे मागणीत होणारा बदल किती असतो हे स्पष्ट करण्यासाठी मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ची संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागते. आवाज येतोय ना? हॅलो. हो सर. हो सर, येत आहे आवाज. यस. तर व्यवहारामध्ये सर्वसाधारणपणे वस्तूच्या किमतीत बदल होतो, परंतु आपल्याला असं लक्षात येतं की वस्तूच्या किमतीतील बदल हा सारखा नसतो, तर वेगवेगळ्या वस्तूच्या बाबतीत तो वेगवेगळा दिसून येतो. अर्थात वस्तूच्या किमतीतील बदलही सारखा नसतो आणि वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत होणारा बदल देखील सारखा नसतो. म्हणजे वस्तूच्या किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत कमी अधिक प्रमाणात बदल होतो. म्हणजे वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामधला जो संख्यात्मक संबंध आहे की किती टक्के किमतीत बदल झाल्यामुळे किती टक्के मागणीत बदल होतो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयोगाची ठरते. कारण मागणीची लवचिकता ही वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामधल्या संख्यात्मक संबंधाचे विश्लेषण करते. म्हणजे किमतीतील विशिष्ट प्रमाणातील बदलामुळे मागणीत नेमका किती बदल होतो, किती संख्येने मागणी बदलते हे मागणीची लवचिकता सांगते. म्हणजे मागणीचा नियम वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामधल्या गुणात्मक संबंधाचं विश्लेषण करतो. तर मार्शल यांनीच मांडलेली मागणीची लवचिकता ही संकल्पना वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामधल्या संख्यात्मक विश्लेषण करते. ओके, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. मागणीची लवचिकता म्हणजे मागणीच्या नियमाची संख्यात्मक, परिमाणात्मक, मात्रात्मक, संख्यात्मक व्याख्या होय. म्हणजे मागणीची लवचिकता म्हणजे मागणीचा नियमच आहे, परंतु मागणीच्या नियमामध्ये किंमत आणि मागणीमधला जो व्यस्त संबंध आहे तो किती आहे हे सांगण्याचं काम मागणीची लवचिकता करते. म्हणजे किमतीतील बदलामुळे मागणीत होणारा बदल किती असा प्रश्न जेव्हा आपण उपस्थित करतो तेव्हा त्याचं उत्तर मागणीची लवचिकता आपल्याला देत असते. थोडक्यात इतर परिस्थिती कायम असताना तर एखाद्या वस्तूच्या किमतीत बदलामुळे मागणीच्या सापेक्ष नगसंख्येमध्ये होणारा जो बदल असतो
त्यालाच आपण मागणीची लवचिकता असे म्हणतो. इतर परिस्थिती म्हणजे उत्पन्न, पर्यायी वस्तूच्या किमती त्यामध्ये बदल झाल्यामुळे सुद्धा मागणीत किती बदल होतो याचाही अभ्यास मागणीच्या लवचिकतेमध्ये केला जातो. म्हणूनच मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आपल्याला बघायचे: किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, तिरकस लवचिकता, पर्यायीता लवचिकता. तर ह्या सगळ्या गोष्टी बदल झाल्यामुळे मागणीत नेमका किती बदल होतो, किती संख्येने बदल होतो, हा अभ्यास म्हणजेच मागणीची लवचिकता होईल. किमतीतील बदलाचे प्रमाण आणि त्यामुळे मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण यांचा तुलनात्मक अभ्यास म्हणजेच मागणीची लवचिकता होय. ओके ओके का? हॅलो. येस सर. यस. तर मागणीच्या लवचिकतेचा अर्थ समजून घेत असताना मागणीच्या लवचिकतेचं सूत्र देखील आपल्याला समजून घेता येईल की मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण भागिले किमतीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण. म्हणजे किमतीतील बदलामुळे मागणीत बदल होतो. किंमत हे स्वतंत्र चल आहे, मागणी हे परतंत्र चल आहे. स्वतंत्र चलातील बदलामुळे परतंत्र चलामध्ये किती बदल होतो आणि अर्थात हा बदल सापेक्ष तुलनात्मक म्हणजे मूळ मागणीत झालेला बदल, मूळ किंमत आणि किमतीत झालेला बदल. म्हणजे मागणीतील सापेक्ष बदल म्हणजे काय? डेल्टा एक्स अपॉन एक्स. डेल्टा एक्स म्हणजे या ठिकाणी मागणीतील बदल आणि एक्स म्हणजे काय? मूळ मागणीतील बदल भागिले किमतीतील बदल आणि मूळ किंमत. म्हणजे मूळ किंमत पी आणि पी ला असलेली मागणी एक्स. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी किमतीत झालेला बदल आणि त्यामुळे मागणीत झालेला बदल. म्हणजे किमतीतील बदलामुळे मागणीत होणारा बदल पी जे असेल त्यामुळे एक समजा पी 5 आहे आणि एक्स 1 आहे. ठीक आहे. म्हणजे किंमत 5 रुपये असताना एक्स वस्तूची एका नगाची मागणी आहे. किंमत पी वरून 5 वरून 10 होऊ शकते, 2 होऊ शकते. समजा ती 10 झाली, किंमत वाढली तर मागणी काय होईल? 1 वरून कमी होईल, 0.5 होईल, अर्धी मागणी झाली समजा. ठीक आहे. म्हणजे किमतीतील सापेक्ष बदलामुळे मागणीत होणारा सापेक्ष बदल. आणि निश्चितपणे मागणीची किंमत लवचिकता किंवा मागणीची लवचिकता ही नेहमी ऋण असते. कारण स्वतंत्र चल आणि परतंत्र चलामध्ये त्या ठिकाणी जो संबंध आहे तो संबंध स्पष्ट करत असताना मागणीची लवचिकता ही नेहमी ऋण असते असं म्हटलं जातं किंवा ते असतं. ओके. किमतीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण आणि मागणीतील सापेक्ष बदलाचे प्रमाण. किमतीतील बदलामुळे मागणीत बदल होतो, म्हणून मागणीतील सापेक्ष प्रमाण भागिले किमतीतील सापेक्ष प्रमाण. ओके ओके ना? मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील सापेक्ष प्रमाण भागिले किमतीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण. सूत्र समजलं तुम्हाला? हॅलो. येस सर. तर मागणीची लवचिकता ही संकल्पना समजून घेतल्यानंतर मागणीच्या लवचिकतेचा जो पहिला प्रकार आहे किंमत लवचिकता, प्राइस इलॅस्टिसिटी, तर या बाबतीत आपण विचार करू. मागणीची लवचिकतेची व्याख्या किंवा सूत्र करताना किंवा सांगताना किमतीचाच विचार जास्त केला जातो. म्हणून आपण या ठिकाणी मागणीची लवचिकता समजून घेत असताना देखील किंमत या घटकाचाच विचार केला. इतर परिस्थिती स्थिर असताना कोणताही घटक घेऊ शकतो आपण, परंतु मागणीची लवचिकता म्हणजेच किंमत लवचिकता इथपर्यंत त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण केलं जातं. परंतु मागणीची लवचिकतेचा एक प्रकार म्हणजे किंमत लवचिकता. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये गोंधळ निर्माण होतो की मागणीची लवचिकता विचारली की किंमत लवचिकता. तर किंमत लवचिकता हा मागणीच्या लवचिकतेचा एक प्रकार आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. तर किंमत लवचिकता म्हणजे काय? की इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमती, उपभोक्त्याचं उत्पन्न, आवडीनिवडी वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या स्थिर जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये किमतीत होणाऱ्या प्रमाणशीर बदलाशी मागणीत केल्या जाणाऱ्या प्रमाणशीर बदलाचे जे गुणोत्तर असते म्हणजेच मागणीची लवचिकता होय. म्हणजे मागणीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण भागिले किमतीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण. परंतु किमतीतील सापेक्ष बदलाचे प्रमाण जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा इतर परिस्थिती स्थिर आहे असं गृहीत धरून किमतीतील बदलाचे प्रमाणाचा अभ्यास करून त्यामुळे मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण याचा अभ्यास केला जातो. किमतीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण मुळे मागणीत होणारे सापेक्ष बदलाचे प्रमाण. ओके.
किंमत लवचिकता बरोबर मागणीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण भागिले किमतीतील बदलाचे सापेक्ष. हे सूत्र आपण मागणीची लवचिकते सुद्धा वापरलेलं आहे. म्हणजे मागणीची लवचिकतेची संकल्पना जर आली तरी देखील या ठिकाणी मागणीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण भागिले किमतीतील सापेक्ष बदलाचे प्रमाण असं आपण म्हणू शकतो. आणि किंमत लवचिकता जर आली तर त्याचं सूत्रच हे की मागणीतील बदलाचे सापेक्ष प्रमाण भागिले किमतीतील सापेक्ष प्रमाण. म्हणजे डेल्टा एक्स अपॉन एक्स अपॉन डेल्टा पी अपॉन पी. ईपी म्हणजे किंमत लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ प्राइस. डेल्टा एक्स म्हणजे एक्स वस्तूच्या मागणीत होणारा बदल. एक्स म्हणजे मूळ मागणी. डेल्टा पी म्हणजे किमतीतील बदल आणि पी म्हणजे मूळ किंमत. ओके. हॅलो हॅलो, बरोबर आहे का? यस सर. तर किंमत लवचिकतेचे प्रकार आपण सांगू शकतो. किंमत लवचिकतेचे प्रकार: एक पेक्षा जास्त लवचिकता, एक पेक्षा कमी लवचिकता, एकक लवचिकता, शून्य लवचिकता आणि अनंत लवचिकता. तो आपल्याला प्रश्न येऊ शकतो किंमत लवचिकता म्हणजे काय सांगून किंमत लवचिकतेचे प्रकार सांगा. तर त्यावेळेस किंमत लवचिकतेचे प्रकार कोणकोणते? एक पेक्षा जास्त लवचिकता, एक पेक्षा कमी लवचिकता आणि एकक लवचिकता, शून्य लवचिकता आणि अनंत लवचिकता. हे किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत. किंमत लवचिकतेचे प्रकार कोणकोणते सांगा, वाचा बरे. एक एक बघू आपण नंतर. कोण वाचतो? किंमत लवचिकतेचे प्रकार वाचा. पहिला प्रकार, एकापेक्षा जास्त लवचिकता. दुसरा वाचा. एकच वाचा. एक पेक्षा कमी लवचिकता. नंतर एकक लवचिकता. नंतर शून्य लवचिकता. अनंत लवचिकता. ओके. तर एक पेक्षा जास्त, एक पेक्षा कमी आणि एक, 3 प्रकार. एक लवचिकता म्हणजे एकक लवचिकता, एक पेक्षा जास्त, एक पेक्षा कमी, शून्य आणि अनंत. ओके. तर एक एक आपण बघू. एक पेक्षा जास्त लवचिकता म्हणजे काय? एक पेक्षा जास्त लवचिकता जेव्हा किंमत बदलाच्या तुलनेत मागणीतील बदल अधिक असतो, तेव्हा मागणीची किंमत लवचिकता 1 पेक्षा अधिक असते. जेव्हा किंमत बदलाच्या तुलनेत मागणीतील बदल अधिक असतो. किंमत 5% बदलली तर मागणी किती टक्क्याने बदलेल? 5 पेक्षा. बोला. जास्त. जेव्हा जेव्हा 1 पेक्षा जास्त लवचिकता असते तेव्हा त्या परिस्थितीमध्ये जर किंमत 5% बदलली तर मागणीतील बदल 5% काय असेल? जास्त असेल. अर्थात किंमत जर वाढली तर मागणी 5% कमी होईल. किंमत जर 5% कमी झाली तर मागणीतील बदल वाढीचा असेल, परंतु तो 5% काय असेल? जास्त असेल. तेव्हा जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असतो तेव्हा त्याला काय म्हणतात? मागणीची किंमत लवचिकता 1 पेक्षा अधिक असते. आपल्याला 1 मार्काला विचारल्या जाऊ शकतं, जेव्हा किंमत बदलाच्या तुलनेत मागणीतील बदल अधिक असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता डॅश डॅश असते. किती असते? 1 पेक्षा जास्त असते, अधिक असते. म्हणजे सूत्र रूपाने आपल्याला काय सांगता येईल? डेल्टा एक्स. डेल्टा एक्स म्हणजे काय? डेल्टा म्हणजे काय बोला? डेल्टा एक्स म्हणजे काय? कोण सांगतो? चेंजिंग डिमांड. चेंजिंग डिमांड म्हणजेच काय? बोला दुसरं म्हणजे मराठी. चेंजिंग डिमांड बरोबर आहे. मागणीतील बदल. मागणीतील बदल. आणि डेल्टा पी म्हणजे काय? चेंजिंग प्राइस. किमतीतील बदल. आणि हे काय सूत्र? काय सूत्र काय आहे? त्याला काय म्हणतात? कोण सांगतात? डेल्टा एक्स आणि डेल्टा पी च्या मध्ये जे साइन आहे ते काय? कशाच आहे? ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन. महत्तमीकरण मराठीत त्याला ग्रेटर दॅन. म्हणजे काय? डेल्टा एक्स ग्रेटर दॅन डेल्टा पी. जेव्हा
याचा अर्थ काय, जेव्हा मागणीतील एक्स वस्तूच्या मागणीतील बदल हा एक्स वस्तूच्या किमतीतील बदलापेक्षा कसा आहे, जास्त. जास्त आहे. म्हणजे हे बघा, इकडं हे हे मिनिमाइज, इकडं ग्रेटर दॅन. म्हणजे हे इकडं दोन, मोठं तोंड कोणतं, हे तोंड एक्स कडचं, हे छोटं आहे, हे एकत्र झालेलं आहे. ओके, म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त आहे. म्हणजे हे बघा, साईन जर आपण लक्षात घेतलं त्याच्या स्वरूपावरून सुद्धा कळत आपल्याला की हे तोंड छोटं आहे, हे तोंड मोठं आहे, हे दोन तोंड झाले आणि हे एक तोंड आहे. म्हणजे जास्त काय, डेल्टा एक्स. जेव्हा डेल्टा एक्स ग्रेटर दॅन डेल्टा पी, जेव्हा चेंजिंग डिमांड ही चेंजिंग प्राइस पेक्षा जास्त असते, ग्रेटर दॅन असते, तेव्हा मागणीची किंमत लवचिकता ईपी, ईपी म्हणजे काय, इलॅस्टिसिटी ऑफ Elasticity. प्राइस ग्रेटर दॅन 1, म्हणजे एक पेक्षा जास्त लवचिकता. म्हणजे काय, कोण सांगतो, बोला. जेव्हा मागणीतील बदल हा किमतीतील बदलापेक्षा जास्त असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता ही एक पेक्षा काय असते, जास्त असते. जास्त असते. ओके, समजली. त्याची आपण आकृती सुद्धा समजून घेऊ शकतो, एक पेक्षा जास्त लवचिकता. ओ वाचावर कोण वाचतोय आकृती, आकृतीचं वाचन कोण करतं का, कोण वाचतो, ठीक आहे. हे बघा, वरील आकृतीमध्ये वाचन कसं करायचं लक्षात घ्या. मागे सांगितलं एकदा, लॉ ऑफ डिमांड. प्रत्येक आकृतीत मला वाचन, सुरुवातीचं वाचन करावं लागेल आणि नंतर त्याचं निष्कर्ष सांगावं लागेल. त्यामुळे 2-3 ओळी ज्या सुरुवातीला लिहायच्या असतात आपल्याला, तर ओ एक्स या क्षितिज समांतर, क्षितिज समांतर किंवा आडव्या अक्षावर काय दाखवलेलं आहे, डिमांड. ओ एक्स या क्षितिज समांतर अक्षावर मागणी दर्शविली आहे. तर ओ वाय या उभ्या अक्षावर किंमत दर्शविली आहे. सुरुवातीला समजा P0 ही किंमत पातळी आहे, प्राइस लेवल काय, P0, O ते P0 ही किंमत आहे, किंमतीची पातळी आहे. O P0 या किंमत पातळीला मागणी किती आहे, ओ बी. ओ P0 किंमत असताना मागणी किती आहे, ओ, बोला, QB. क्यूबी काय नाही, क्यूबी काय, क्यूबी आणि क्यूबी इज इक्वल टू OP0, बरोबर आहे का. OP0 बरोबर बी क्यू किंवा क्यूबी. क्यूबी ही मागणी नाही तर काय म्हणायचं जर असेल तर काय म्हणता येईल, कोण सांगतो, क्यूबी. OP0 किंमत आहे, तर क्यूबी काय किंमत आहे, कारण समोरासमोर आहे. आपण क्यूबी किंमत आहे असंही म्हणू शकतो एखादा विश्लेषण. ओके, कोण म्हणतात ते क्यूबी किंमत मागणी, लक्षात आलं का. ओपी त्या उभ्या अक्षर काय घेतलेले आपण, प्राइस. किंमत. उभ्या अक्षर जर किंमत घेतली असेल तर OP0 किंमत आहे, म्हणजेच क्यूबी काय किंमत आहे. क्यूबी आणि OP0 सारखे समोरासमोर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तिला आपण किंमत म्हणू शकतो फार फार तर. परंतु इकडं आतमध्ये विश्लेषण करण्यापेक्षा हे सोपं आहे. OP0 किंमत असताना ओ एक्स अक्षर काय दर्शविलेलं आहे, मागणी, म्हणून मागणी किती आहे, ओ बी. ओबी मागणी का, कारण ओ एक्स अक्षरावर आपण काय घेतलेलं आहे, मागणी. OP0 किंमत का, कारण ओ वाय अक्षर आपण किंमत घेतलेली. ह्या अक्षरावरचा पॉईंट काय असेल, किंमत दर्शवेल, आणि या अक्षरावरचा पॉईंट मागणी दर्शवेल. म्हणून OP0 किंमत असताना मागणी किती आहे, OB. समजा किंमत OP0 पासून OP1 पर्यंत काय झाली, किंमत वर गेली म्हणजे काय झाली, बोला, किंमत
P0 पासून OP पर्यंत वाढली, किंमत वर गेली म्हणजे काय झाली, किंमत वाढली, किंमत Change. चेंज झाली. पण कोणता चेंज, कोणता झाला, बदल कोणता आहे, वाढीचा आहे का घटीचा आहे, वाढीचा. वाढीचा. इन्क्रीज इन प्राइस झाली. इन्क्रीज इन प्राइस, डिक्रीज इन प्राइस काही होऊ शकते. फक्त आपल्याला सगळेच घेण्यापेक्षा आपण एकच उदाहरण घेता येतं की वाढीचं आहे. जेव्हा इन्क्रीज इन प्राइस म्हणजे चेंजिंग प्राइस ही काय इन्क्रीज झालेली आहे, वाढीचा बदल. जेव्हा किंमत वाढते P0 पासून P1 पर्यंत वाढते, तर आपल्याला माहिती आहे मागणीच्या नियमाप्रमाणे किंमत वाढली तर मागणी काय होते, कमी होते. म्हणून P0 किंमत असताना मागणी किती आहे, OB. किंमत P0 पासून P1 पर्यंत वाढली, किंमत वाढली, किंमत डेल्टा P हा इन्क्रीज झाला असेल, किंमतीतील बदल हा वाढीचा असेल, तर मागणी घटेल. तर मागणी किती झाली, OB पासून OA. OA पर्यंत कमी झाली. B पासून A पर्यंत मागणी कमी झाली, म्हणजेच मागणी डेल्टा X किती आहे, डेल्टा X किती बोला, डेल्टा OB minus X OB मायनस OA. OA. OA चालतं OB मायनस OA, किंवा त्याला सोप्या शब्दात म्हणा डेल्टा X किती आहे, BA. एवढा बदल आहे, बरोबर, एवढा बदल आहे. म्हणजे या ठिकाणी OB ही मूळ मागणी आहे आणि आता मागणी किती आहे, मागणी बदलली किती, AB किंवा OA झाली, बरोबर आहे, OA मागणी झाली. म्हणजे P0 असताना मागणी किती, OB, आणि P1 किंमत वाढली तर OB पासून मागणी काय झाली, OA झाली, मागणी कमी झाली. म्हणजे डेल्टा X एवढा आहे, AB. ओके, म्हणजे किमतीत बदल झाला, किंमत वाढली तर मागणी कमी झाली, हा झाला मागणीचा नियम. परंतु किमतीतील बदल किती आहे, OP minus OP मायनस OP0. OP0 इज इक्वल टू, Delta P. हो ना, डेल्टा P. डेल्टा P किती मग सांगा ना, ऍक्च्युली किती तुम्ही सांगितलं, डेल्टा P इज इक्वल टू OP मायनस OP0. OP0 इज इक्वल टू किती, त्याचं उत्तर किती, P0 आणि P0 आणि P. P0P हे काय, डेल्टा P आहे ऍक्च्युली, बरोबर आहे. डेल्टा P इज इक्वल टू OP मायनस OP0 इज इक्वल टू P0P, हा डेल्टा P आहे. आणि डेल्टा X किती आहे, AB. AB हा काय डेल्टा X आहे. आता प्रश्न असा आहे की AB जास्त आहे का P0P जास्त आहे, अंतर कोणतं जास्त आहे, AB. P0 हे छोटं आहे आणि AB हे मोठं आहे. म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल काय जास्त आहे. जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता काय असते, एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त असते, एकापेक्षा जास्त असते, मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. पुन्हा बऱ्याच वेळेस UG लेवलला यायचे, परंतु समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी मुलाखतीला गेले तर त्या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्पर्धा परीक्षेला UPSCला इकॉनॉमिक्सच्या संदर्भात जर प्रश्न विचारायचा झाला असा विचारला जातो. तेव्हा आता P1 Q1 या बिंदूला आपण जोडलं तर DD हा काय तयार झाला, DD हा वक्र आहे, त्या वक्राला काय म्हणतात, DD हा वक्र कोणता वक्र असेल, कारण ऋण उतार. हो ना, कोणता वक्र, त्याला नाव काय, DD. इकडं किंमत इकडं मागणी, म्हणजेच किंमत आणि मागणीतील संबंध दर्शवणारा हा वक्र आहे. म्हणजेच कोणता वक्र आहे, मागणी वक्र. मागणी वक्र, डिमांड कर्व. DD इज अ डिमांड कर्व, हा मागणी वक्र आहे, कारण या ठिकाणी किंमत, या ठिकाणी मागणी, म्हणून DD असते. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की DD किंवा मागणी वक्राचा उतार कसा आहे, ऋणात्मक. ऋणात्मक आहे. याचा अर्थ काय, ऋणात्मक उताराचा अर्थ काय, जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते. किंमत आणि मागणीमध्ये व्यस्त संबंध व्यस्त. आहे, म्हणजेच किंमत वाढली तर मागणी कमी होते, म्हणून हा याचा अर्थ ऋण उतार आहे. ओके, जर हा ऋण उतार जास्त असेल
किंवा कमी असेल तर त्याचा अर्थ काय? हे बघा, हा एक वक्र आहे आणि दुसरा हा एक. ओके, हा एक आहे आणि हा एक. दोन्ही वक्राचा उतार कसा आहे? बोला. वरून खाली जाणारा, वरून डावीकडून. खाली जाणार आहे, डावीकडून उजवीकडे खाली जाणार आहे. लेफ्ट टू राईट. कसा आहे तो? अप आहे का डाऊन आहे? डाऊन. डाऊन खाली जाणार आहे. ओके, दोन्ही वक्र खाली जाणार आहे. तर असं न करता जर तुम्हाला विचारलं की मागणीची लवचिकता एक पेक्षा जास्त कोणत्या वक्राची, ह्या काय? खालच्या. बरोबर आहे का? या वक्रात जास्त, या वक्रात जास्त. उतार कोणाचा जास्त आहे बरं? या पहिल्याचा आहे का दुसऱ्याचा आहे? दुसऱ्याचा. उतार जास्त आहे, तीव्र उतार याचा. याचा उतार कसा आहे? हळूहळू चालला. बरोबर आहे. तर जर मागणी वक्राचा उतार कमी असेल तर याचा अर्थ काय? हॅलो, लहू लो आहे का? काय सर? बोला ना, समजा ना काय? मागणी वक्राचा उतार जर कमी असेल, कोणता उतार कमी? पहिल्याचा दुसऱ्याचा? पहिल्याचा. पहिल्याचा. जर मागणी वक्राचा उतार कमी असेल तर याचा अर्थ काय? मागणीची लवचिकता कशी आहे? अशी कमी. प्रश्न. कमी का जास्त? एक पेक्षा कमी. एक. जास्त. जास्त. अजून बोला, जास्त की कमी? जास्त कोण म्हटलं? सर हा, कसं जास्त सांगा, बोला. सर आपण ते हे एकापेक्षा जास्त शिकतोय ना, लवचिकता एक पेक्षा जास्त लवचिकता शिकतोय आणि त्याच्यामध्ये कमी उतार दिलेला आहे. अच्छा, हे वाचलं तुम्ही, ठीक आहे, बरोबर आहे. नाही तेच झालंच, हे शिकतोय म्हणून नाही, पण याचं कारण काय? रिझन काय? शिकतो म्हणून नाही, याचं खरं कारण काय? शास्त्रीय कारण. हे बघा, जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असतो तेव्हा याचा उतार कसा राहील? जास्त राहील, कमी राहील? सरळ ना, हे जर अंतर जास्त असेल तर याचा उतार हा वक्र थोडा असा असेल का असा असेल? एक सारखा असेल तर दोन सारखा? डिमांड जर जास्त असेल आणि प्राइस कमी असेल तर डी हा वक्र एक सारखा असेल का दोन सारखा असेल? एक सारखा. दोन सारखं. दोन सारखा असेल. कसा? बघ बर काढून. एक सारखा सर. समजलं? काढून काढून बघ ना, मला सांग ना, कसं कसं एक सारखा म्हणतोय का दोन सारखा? कारण काय? कसं असेल? सरळ काढून बघायचं ना. कसा असेल? मी म्हणतो म्हणून नाही. डी वक्र हा जर किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असेल तर हा एक सारखा असेल का दोन सारखा असेल? एक सारखा असेल सर, कारण डिमांड वाढली का ते वक्र वर जाईल. ही अंतर कमी आणि अंतर जास्त असेल तर आपोआप पसरट जाईल ना, पसरट असेल ना. आणि हे अंतर जर कमी असेल आणि हे अंतर जास्त असेल तर आपोआप कसं येईल? तो दोन सारखा जाईल, उभा राहील असा. बरोबर आहे? हॅलो, येस येस सर. यस. तर प्रश्न असा विचारला जातो बऱ्याच वेळेस की समजा किंवा तुम्हाला असे दोन वक्र काढायला येतात, मागणीची किंमत लवचिकता जास्त कोणत्या वक्राची सांगा बरं, कमी कोणत्या वक्राची सांगा, असे प्रश्न त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. मागणीच्या वक्राचा उतार जर तीव्रता कमी असेल तर याचा अर्थ काय? कमी तीव्रता कोणाची? एकची का दोनची? एकची. दुसऱ्या. तीव्रता म्हणजे कळत ना, तीव्रता कमी का एक. जास्त आहे? एकची कमी का जास्त आहे? कमी. कमी. एकची याच्या कमी आहे, सर. याच्या मला याच्या टोकावर जर आपण बसलो, मी खाली घसरगुंडी केली तर किती क्षणात येऊ?
आणि याच्यावर जर बसलो तर किती क्षणात येऊ? जास्त स्पीड नको अशा तुम्ही वापरून खाली 1 का 2? 2. 2 मध्ये का? तीव्रता जास्त आहे सर. उतार जास्त आहे ना, उतार जास्त असले फास्ट खाली येणार आपण, इथं हळूहळू येणार, बरोबर आहे? उतार हा कमी, हा जास्त आहे. उतार कमी मागणीच्या वक्राचा, स्लोप कमी आहे, याचा अर्थ काय? मागणीची किंमत लवचिकता काय आहे? जास्त आहे. किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त आहे. ओके, येस सर. जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता काय असते? 1 पेक्षा जास्त असते. आणि जेव्हा मागणीची किंमत लवचिकता 1 पेक्षा जास्त असते तेव्हा मागणी वक्राचा उतार हा कसा असतो? कमी. कमी असतो. तो ऋण दोन्ही असतो पण कमी असतो, उतार कमी असतो, पसरट असतो, सरळ तो खाली आलेला नसतो. ओके, समजलं का? काही प्रश्न आहे का याच्यात? लक्षात आलं ना? ठीक आहे. किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार, 1 पेक्षा जास्त बघितली आपण, आता दुसरा आहे 1 पेक्षा कमी लवचिकता. 1 पेक्षा कमी लवचिकता म्हणजे काय? जेव्हा किंमत बदलाच्या तुलनेत मागणीतील बदल कमी असतो. मागणीतील बदल कमी म्हणजे 1 पेक्षा कमी लवचिकता. मागणीतील बदल 1 जास्त म्हणजे 1 पेक्षा जास्त. जेव्हा किमतीतील बदलाच्या तुलनेत मागणीतील बदल कमी असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता 1 पेक्षा कमी असते. म्हणजे डेल्टा एक्स हे साइन कोणतं आहे? याला काय म्हणतात? लेस दॅन. लेस दॅन, न्यूनतम, न्यूनतम, न्यूनतम. डेल्टा एक्स लेस दॅन डेल्टा प्राइस. पी. जेव्हा मागणीतील बदल हा किमतीतील बदलापेक्षा कसा आहे? कमी आहे. कमी आहे. तेव्हा मागणीची किंमत लवचिकता काय असते? 1 पेक्षा कमी. कमी असते. म्हणजे जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल जास्त असतो किंवा मागणीतील बदलापेक्षा किमतीतील बदल कमी असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता 1 पेक्षा कमी असते. ओके, याची आकृती काढू आपण. हे बघा, मूळ किंमत किती आहे इथं? बोला आता. तीच आकृती, कॉमन आकृती ठेवली आपण. मूळ किंमत सांगा, पटकन सांगायचं, पटापट. ओपी. पी 0. 0. P0 ही मूळ किंमत आहे. मूळ मागणी किती P0 ला? QB. बी. ओके, Yes. P0 OB. हा ओबी किंवा बी म्हणा डायरेक्ट. ओपी किंमत आहे आणि ओबी मागणी आहे. P0 किंमत असताना मागणी किती? ओबी. किंमत बदलली, P0 पासून पी झाली. किमतीतील बदल, कोणती बदललेली किंमत? पी. P0 पासून P1 पर्यंत त्या ठिकाणी बदल झाला किमतीत, डेल्टा राहिला. तर डेल्टा पी डेल्टा P0 पासून P1 पर्यंत गेली आणि मागणी, किंमत वाढल्यामुळे मागणी काय होईल? P0 पासून P1 पर्यंत गेल्यावर किंमत काय झाली? मागणी काय झाली? कमी. कमी झाली. बी पासून कुठपर्यंत झाली ती कमी? ए पर्यंत. ओके, आता P0P हा किमतीतील बदल आणि BA हा मागणीतील बदल. जास्त बदल कोणता आहे? अंतर बघा, दिसत आहे आपल्याला, सरळ सरळ दिसतं, मोजमाप करायची गरज नाही. प्राइसचा. प्राइस जास्त आहे, अंतर, बरोबर आहे. हे अंतर जास्त आहे, अंतर कमी आहे. म्हणजे किमतीतील बदल काय आहे? जास्त. किमतीतील बदलामुळे मागणीतील बदल काय आहे? कमी आहे. किंवा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल कमी आहे. जेव्हा किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल कमी असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता काय असते? 1 पेक्षा कमी असते. कमी असते. आणि जेव्हा मागणी वक्राचा उतार तीव्र असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता कशी असते?
एक पेक्षा जास्त. कमी असते. हे तीव्र उतार आहे, बरोबर आहे. या ठिकाणी आणि हा एक वक्र आहे. तर तीव्र उतार ह्या 2 नंबरचा आहे, बरोबर आहे. ह्या 1 नंबरला कमी. तर ह्या ठिकाणी उतार तीव्र आहे, याचा अर्थ काय? मागणीची लवचिकता काय आहे? कमी की जास्त? कमी. कमी. 1 मार्काला विचारल्या जाऊ शकतं की जेव्हा मागणी वक्राचा उतार तीव्र असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता डॅश डॅश असते. काय असते? कमी. कमी असते. जेव्हा मागणी वक्राचा उतार कमी असतो किंवा मागणी वक्र सपाट असतो, चपटा असतो, तेव्हा त्या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता काय असते? जास्त. जास्त असते. कशापेक्षा जास्त? 1 पेक्षा जास्त, 1 पेक्षा कमी. ओके, काही अडचण? तर अशा प्रकारे मागणीच्या लवचिकतेचा किंमत लवचिकता हा प्रकार आणि त्याचे जे 5 प्रकार आहेत त्यातले आपण 2 प्रकार बघितले की 1 पेक्षा जास्त आणि 1 पेक्षा कमी मागणीची लवचिकता.